प्रेरणादायी विचारमालिकेच्या नवीन भागात आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। मुट्ठी में कुछ सपने लेकर भरकर जेबों में आशाएं, दिल में है अरमान यही कुछ कर जाए कुछ कर जाए। आयुष्य सरळधोट असत नाही। यश आणि अपयश यांचा पाठशिवणीचा खेळ सुरू असतो। यशाबरोबर येणारी आशा आणि अपयशासोबतची निराशा हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे। यशाची धुंदी जितकी आल्हाददायक वाटते तितके अपयशाचे चटके माणूस पचवू शकत नाही आणि मग नकळत निराशेच्या गोल गर्तेत तो ढकलला जातो। मीच का, माझ्या बाबतीतच का, माझे चांगले होऊच शकत नाही, संकट माझ्याच पाचवीला पुजली आहेत, मीच दुर्दैवी आहे, असे विचार मेंदू कुरतडायला सुरुवात करतात। त्यात गुरफटून निराशेलाच माणूस जीवनाची सखी सोबती मानायला सुरुवात करतो। निराशेच्या गडद काळोखात आशेचा एक किरण आयुष्याला नवी पहाट देतो। 1 ऑक्टोबर 1919 साताऱ्यातील शेटफळ गावात काशीनाथ पंत कुलकर्ण्यांच्या वाड्यात सगळ्यांच्या नजरा बाळंतिणीच्या खोलीकडे लागल्या होत्या। तेवढ्यात निराश चेहऱ्याने बाईजाद सुईण खोलीतून बाहेर आली। पोरगा हाय पण रडानका हालना। साऱ्या वाड्यावर शोककळा पसरली। परसदारात खड्डा खणायला घेतला। नुकतंच जन्माला आलेलं माझं बाळ जग पाहण्याआधीच माती आड होणार या विचारानं आईचं काळीज पिळवटलं। तिनं हंबरडा फोडला। सारा वाडा रडारडीनं भरून गेला। तेवढ्यात बाईजा सुईणीच्या डोक्यात विचार आला। ती चिमटा घेऊन चुलीजवळ गेली। त्यातला एक रखरखता निखारा घेऊन तिनं बाळाच्या बेंबीजवळ धरला आणि बाळ रडायला लागलं। महाराष्ट्राला गीत रामायणकार गदी माडगुळकर मिळाले। बाईजाबाईच्या मनातला विचार म्हणजे आशेचा किरण, तो पकडता आला पाहिजे। आणि तुम्हाला खरा आशावाद शिकायचा असेल तर कुठलाही शायर, कवी हे आशावादाचे सर्वोत्तम उदाहरण असतात। प्रेमभंग झाल्यावरही कुठला शायर आत्महत्या करत नाही, डिप्रेशन मध्ये जात नाही। अशा वेळी तो म्हणतो, बस आत्ता सुचेल काहीतरी। त्याची प्रतिभा खऱ्या अर्थाने बहराला येते। त्याच्या आयुष्यातले जे प्रेम निघून गेलेले असते, ज्याने त्याचा विश्वासघात केलेला असतो, त्याला धोका दिलेला असतो, त्या प्रेमाला पण तो उन्नत उदात्त बनवतो। अगदी धोका देऊन गेलेली प्रेयसी असते तिलाही तो म्हणतो, रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ, रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ फिर से मुझे छोड़ जाने के लिए आ। एखादा शायर तिच्या आठवणीत असा रमलेला असतो जशी त्याची तंद्रीच लागलेली असते। अद्वैत भावापर्यंत पोहोचलेला असतो तो म्हणतो, अच्छा खासा बैठे बैठे गुम हो जाता हूँ, अच्छा खासा बैठे बैठे गुम हो जाता हूँ, मैं अक्सर मैं नहीं रहता तुम हो जाता हूँ। फैज मोहम्मद फैज तर तिच्या आठवणींच्या जखमा बऱ्याच होऊ देत नाही। तो म्हणतो, तुम्हारी यादों के जख्म भरने लगते हैं, तुम्हारी यादों के जख्म भरने लगते हैं, किसी बहाने फिर से तुम्हें याद करने लगते हैं। फिराक गोरखपुरी तर खूपच आशावादी आहेत। म्हणजे त्याला कळालंय की ती गेली, आता परत कधीच येणार नाही, तरी एकटा बसलाय आणि म्हणतोय, मैं हूँ दिल है तन्हाई है, मैं हूँ दिल है तन्हाई है, तुम भी होते तो अच्छा होता। या पंक्तीत आपल्या मराठी मातीतील मारुतीराव मानेही आपले पान मांडतात आणि म्हणतात, मला जिंदगी जरी बोचरी मिळाली, मला जिंदगी जरी बोचरी मिळाली, हवेला कधी कुठे ओसरी मिळाली। तुझा स्पर्श कोवळा लाभला असा की, तुझा स्पर्श कोवळा लाभला असा की, मला जन्मभर पुढे तरतरी मिळाली। अशी असते गझल आणि असे असतात गझलकार। दुःख सुद्धा साजरे करायला शिकवतात। अपयशालाही सजवते शायरी, अपमानालाही सन्मानाची दाद मिळवून देते। आणि गझलकार, शायर, कवी मनाची माणसं असतात ना, ती व्यवहारी नसतात। कुठलाही धंदा, व्यवसाय करू द्यात, नोकरी करू द्यात, कधीच फायदा तोट्याचा विचारच करत नाहीत। आणि आपण त्यांना म्हटलं की नुकसान होईल तर ते म्हणतात, अरे घर से निकले तो दिल के सिवा पास कुछ न था, अरे घर से निकले तो दिल के सिवा पास कुछ न था, अरे घर से निकले तो दिल के सिवा पास कुछ न था, क्या मुझसे खो गया है मुझे क्या मलाल है। आणि मग कधीतरी यांचं नुकसान होतं, तरी सुद्धा तो या नुकसानीचं खापर दुसऱ्यावर फोडत नाही। तो म्हणतो,
अपनी वजह बर्बादी सुनिए तो मजे की है, अपनी वजह बर्बादी सुनिए तो मजे की है, जिंदगी से यूं खेले अपने जैसे दुसरे की है. अजून ऐका. भणंग व्हावे जगण्याचा पाचोळा व्हावा, भणंग व्हावे जगण्याचा पाचोळा व्हावा, गंध फुलांचा देहाभोवती गोळा व्हावा, अशा ठिकाणी मला घेऊन जा एकांती, अशा ठिकाणी मला घेऊन जा एकांती, माझ्याचकडे माझा काना डोळा व्हावा. क्या बात आहे. याला म्हणतात खरा आशावाद. आशावादी बनण्यासाठी या 6 गोष्टी जरूर करा. तुमच्या अडचणी ओळखा, त्या अडचणीतून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा. कृतज्ञता व्यक्त करा. दररोज आयुष्यातील 5 चांगल्या गोष्टींसाठी आभार माना. निराशेला जागा द्या. आपल्याही आयुष्यात वाईट गोष्टी घडू शकतात हे मान्य करा. उत्साह वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहा. आपला आतला आवाज ओळखा, त्यासाठी स्वतःशी संवाद साधा आणि बदलता न येणाऱ्या गोष्टींवर शक्ती वाया घालवू नका. कवी गदी माडगुळकर म्हणतात, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे. आणि कुसुमाग्रज म्हणतात तसे, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, ही लढण्याची उर्मी कायम ठेवा. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत मनसोक्त जगा, आनंदी जगा. सुंदर दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.